अगदी बेसिक म्हणजे ट्रेकिंगचे शूज वेगळे असतात आणि बर्फात चालायचे शूज वेगळे असतात आणि ते रोटेट करायला लागतात तुम्हाला. म्हणजे बाबा बेस कॅम्पला जाईपर्यंत करायची तू ट्रेकिंग शूज घातलेले, नंतर तुला बर्फाचे घालायचे आहेत, पण मध्येच रॉक पॅच आला तर त्या बर्फाच्या शूजनी पण प्रॉब्लेम येतो. म्हणजे हे जी काही वर्णनं आहेत त्यात, किंवा फ्रॉस्टबाईटचा तू उल्लेख केलास, तर फ्रॉस्टबाईटसारखे अनेक गंभीर आजार तर त्या बर्फाळ वातावरणात राहिल्यामुळे होऊ शकतात. म्हणजे सतत ते जर उन्हे तापमान आहे तिथे, किंवा 7,000 मीटरच्या वर जेव्हा कुठली एक्सपिडिशन असते तेव्हा कृत्रिम ऑक्सिजन घेणं हे गरजेचं असतं. तर हे सगळे तपशील मला वाटतं या पुस्तकात व्यवस्थित दिलेले आहेत. सो दोन गोष्टी एक आहे की ट्रेकिंग शूज आपण जरी वापरत असेल किंवा वर बर्फाचे वेगळे जे शूज वापरतो, त्यामुळे कारण असं असतं की तुम्हाला फ्रॉस्ट बाईट होण्यासाठी हे शूजसुद्धा नाही, पण बाकी गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. जसं की आम्ही 2012ची जेव्हा मोहीम केली होती, तेव्हा लेहला एक जे रिसर्चर होते, कर्नल डॉक्टर हिमश्री, त्या आम्हाला भेटल्या होत्या. सो त्यांचं म्हणणं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला फ्रॉस्ट बाईट होतो पायाला, त्यामागे ते एक ही लाँग प्रोसेस असते. असं नाही की तुम्ही एक दिवस झाला चढला आणि फ्रॉस्ट बाईट असं असं होत नाही. एकच मिनटं मी थांबवतो तुला. हे फ्रॉस्ट बाईट होतं म्हणजे काय होतं नेमकं? फ्रॉस्ट बाईट म्हणजे एक बेसिकली कसं असतं की शरीराला फ्रॉस्ट बाईट व्हायचे चान्सेस हे म्हणजे तुमच्या पायाची बोटं, हाताची बोटं. कारण की ते रक्त पोचायचं प्रमाण सगळ्यात लांब, शरीरापासून हा लांब आहे, बरोबर आहे. आणि रक्त पोचायचं काम हे जे करतात ते आपल्या RBC करत असतात. सो होतं की जेव्हा टेम्परेचर मायनस जातं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, तेव्हा तो पार्ट तिथला गार पडून ते तिथले सेल्स मरतात आणि ते सेल्स मेले की तुमचं ते तिथला पार्ट हा काळा पडतो आणि तिला पेशी मिळाल्यामुळे तुम्हाला तो पार्ट ॲम्प्यूट करावा लागतो. अरे बापरे. तो जर ॲम्प्यूट नाही केला तर पुढे गँग्रीन होऊन तुम्हाला तो हळूहळू तो वाढत जाऊन जितके तुम्ही लेट कराल तितका तो तुमच्या शरीरासाठी डेंजरस. मग एकदा जर फ्रॉस्ट बाईट तुम्हाला थर्ड स्टेजचा फ्रॉस्ट बाईट झाला तर तुम्हाला ॲम्प्यूट करण्याशिवाय पर्याय नसतो. सो ते टाळण्यासाठी काय करायचं असतं बेसिकली, बऱ्याचदा माउंटेनर काय चुका करतात, जेव्हा आपण बेस कॅम्पला असतो तेव्हा आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही. मग रात्रीच्या वेळेस पाय थंड पडणं किंवा रेग्युलर तुम्ही पाय धुणं गरजेचं असतं, पाय कोरडे करून वेगवेगळे सॉक्स वापरणं हे खूप गरजेचं असतं. हे बरेच माउंटेनर्स लक्ष येत नाही. तर जे कोणी नवीन माउंटेनर असतील तर मला वाटतं त्यांनी एक्स्ट्रा सॉक्स कॅरी होते. सॉक्सची किंमत किती असते तुमच्या, म्हणजे मी असं म्हणलं की आता बॉडी पॉट तुमचा ॲम्प्यूट करण्या इतपत तर आपण एवढं खर्च तर 100% करू शकतो. तर एक्स्ट्रा सॉक्स तुम्ही कॅरी केले किंवा तुम्ही रेग्युलर सॉक्स धुतले तर 2-3 दिवस तुम्ही सॉक्स धुवा आणि चेंज करत राहा. समिटसाठी वेगळा सॉक्स वापरा. या गोष्टी केल्याने तुम्हाला फ्रॉस्ट बाईट व्हायचे चान्सेस ऑलमोस्ट 90% कमी होतात. त्यामुळे तुमच्या शरीराची काळजी घेणं तुम्हाला खूप गरजेचं असतं असं मला वाटतं.